वाड़ी नगर परिषद चुनाव में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार नरेश चरडे ने वाड़ी क्षेत्र में निकाली प्रचार रैली। साथ ही रैली के दौरान उम्मीदवार नरेश चरडे ने विराट न्यूज लाइव चैनल को दी अपनी प्रतिक्रिया। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। नरेश भाऊ, आपण प्रचार करत आहे, काय सांगणार आहे? नाही, लोकांकडनं आम्ही आशीर्वाद मागतोय। सर्व प्रभागामध्ये आमची सर्व मतदारांसोबत भेटगाठ झाली आहे। लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल हा विश्वास लोकांनी दिलेला आहे आणि मागील काळापासून जो विकास या वाडी शहराचा होतो आहे, या वाडी शहरात चित्र बदलते आहे। आमदार समीरजी मेघे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व काम करतो आहे आणि म्हणून जो विकासासोबत या ठिकाणचा मतदार राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून यापेक्षा जास्त विकास करण्यासाठी परत एकदा भाजपला या ठिकाणी संधी मिळणार आहे। तुम्ही अध्यक्षपदून निवडून आल्यानंतर काही झोपडपट्टीच्या काही पट्ट्यावाटपच्या काही इश्यू आहे, ते काही पूर्ण होणार का? आमदार समीर यांनी सांगितलं आहे, मुख्यमंत्रीने पण सांगितलं, काय म्हणणं? नाही, देवेंजीची आता सभा वाडीला झाली होती, त्यामध्ये त्यांनी घोषणा केली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही अडथळे होते या जोडपी जंगलाच्या संदर्भात ते दूर झालेले आहेत आणि शासनाच्या वतीने पट्टे देण्याचा कार्यक्रम आम्ही तयार करतो आहे आणि जवळपास एक 6 महिने किंवा 12 महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये काही पट्टे देण्याचं कामाला सुरुवात होईल। मागचे जे काही पदाधिकारी होते नगर परिषदमध्ये, त्यांनी काय कार्य केले आहे का? विकास कार्य अपूर्ण सोडलेले आहे जे तुम्ही पूर्ण करणार आहे? नाही, मागे 2015 मध्ये निवडणूक झाला तर पहिल्यांदा नगर परिषद तयार झाली होती आणि त्यामुळे ते स्टॅब्लिश होण्यास काही काळ जातो आहे। पहिल्या टप्प्यामध्ये झालं, पण मनामध्ये थोडंसं राजकीय उलथापालथ झाल्यामुळे या ठिकाणी जो विकासाची गती होती ती कुठं खिडी बसली होती। परत आम्ही पुन्हा एकदा या समीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये पुन्हा या गावाला समोरून नेण्याचं, विकासामध्ये समोरून नेण्याचं काम करतो आहे। मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही क्षेत्रातील मतदारांना? माझी विनंती राहील की भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये असेल आणि अध्यक्षपदाकरिता मी उमेदवार, या सर्व लोकांना आपापल्या प्रभागामध्ये ते जास्त मताने निवडून देतील, कारण की विकासासाठी आपल्याला हे सगळं जो विकास मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। विशेषतः समीर भाऊ आल्यानंतर जे चित्र बदललेलं आहे त्या वाढेल, त्या विकासासोबत ही सर्व जनता राहील। ज्या तडमडीने आम्ही या गावामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या तडमडीने जास्तीत जास्त संख्येमध्ये सर्व मतदार हे मतदान केंद्रावरून विकास सोबत राहतील हा विश्वास आम्हा सर्वांचा आहे। तुमच्या पॅनलमध्ये किती उमेदवार आहे आणि कशी सगळं? नाही, आमचं पॅनल हे भाजपचं हे परिपूर्ण पॅनल आहे। सर्व प्रभागामध्ये उमेदवार आहेत आणि त्यामुळे खाली सुद्धा म्हणजे सर्व कार्यकर्ते हे प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या उत्साहाने कामाला लागले। पूर्ण ताकदीने आम्ही हे निवडणूक लढतो आहे आणि माझा विश्वास आहे की निवडणूक भारतीय जनता पक्ष 100% ही निवडणूक जिंकेल।